नागपूरमधील ऐतिहासिक व धार्मिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या दीक्षाभूमी स्मारक परिसरात पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे। कृषी विभागाच्या सुरू असलेल्या बांधकामावर आता गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत। स्मारक समितीने या प्रकरणात तीव्र आक्षेप नोंदविला असून नेमका वाद काय आहे पाहूया सविस्तर। नागपूरमधील दीक्षाभूमी परिसर हा केवळ धार्मिक स्थळ नाही तर देशातील लाखो अनुयायांसाठी श्रद्धास्थान आहे। या ठिकाणी कृषी विभागाकडून सुरू असलेल्या बांधकामामुळे मोठा वाद निर्माण झालाय। स्मारक समितीच्या म्हणण्यानुसार गेल्या तब्बल 45 वर्षांपासून या जागेच्या हस्तांतरणाची मागणी प्रलंबित आहे। मात्र या मागणीवर कोणताही ठोस निर्णय न घेता बांधकाम सुरू करण्यात आल्याचा गंभीर आरोप समितीकडून करण्यात आलाय। समितीचा दावा आहे की त्यांच्या संमतीशिवाय विकास आराखडा तयार करण्यात आला आणि जाणून बुजून बांधकाम सुरू करून परिस्थिती गुंतागुंतीची करण्यात येत आहे। तर या प्रकरणामुळे स्थानिक नागरिकांमध्येही संतापाची लाट उसळली आहे। नागरिकांनी प्रशासनाकडे स्पष्ट भूमिका घेण्याची मागणी केली आहे। दरम्यान कृषी विभागाकडून सुरू असलेल्या कामावरही आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून हा प्रकल्प कायदेशीर आहे का, स्मारकाच्या हद्दीत हस्तक्षेप होत आहे का, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे। या संपूर्ण प्रकरणात नागरिक आणि स्मारक समितीने आता थेट राज्य सरकारकडे धाव घेतली आहे। मुख्यमंत्र्यांनी स्वतः हस्तक्षेप करून हा वाद तातडीने निकाली काढावा अशी जोरदार मागणी होत आहे। दीक्षाभूमी सारख्या ऐतिहासिक स्थळांच्या संवेदनशीलतेचा विचार करून प्रशासनाने योग्य तो निर्णय घेणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले जात आहे। संदर्भात आपल्याला विश्वासात न घेता काम केल्याचा आपण आरोप करत आहात। थोडक्यात माहिती नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीच्या विकास आराखड्यासंबंधी वेगवेगळ्या बातम्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध होत आहेत। स्मारक समिती आणि महाराष्ट्र शासन हे संमतीने, दोघांच्या संमतीने विकास आराखडा मंजूर करून महाराष्ट्र शासन आणि स्मारक समिती तो आराखडा कार्यान्वित करतील। आणि वर्तमानपत्रात काही बातम्या येत आहेत की सिंगापूरच्या धर्तीवर, दुबईच्या धर्तीवर, परंतु असा कुठलाही प्रस्ताव आणि आराखडा दीक्षाभूमी स्मारक समितीने मंजूर केला नाही आणि त्याची बैठक झाली, त्या बैठकीला स्मारक समितीचा एकही सदस्य उपस्थित नव्हता। राज्य शासनाच्या या धोरणावर आपण कोर्टात मान्य उच्च न्यायालयात यासंबंधी जनहित याचिका आहे। त्या जनहित याचिकेमधूनही बातम्या येतात की दीक्षाभूमीसाठी नवीन निविदा उघडणार, परंतु आम्ही माननीय उच्च न्यायालयामध्ये सुद्धा इंटरव्हेन्शनचा अर्ज सादर करू, मध्यस्थी अर्ज सादर करू आणि माननीय उच्च न्यायालयाला विनंती करू की स्मारक समिती आणि महाराष्ट्र शासन हे संयुक्तरित्या जो आराखडा मंजूर आम्ही करू तो आम्ही आपल्याला माननीय उच्च न्यायालयाला सादर करू आणि तोच आराखडा आम्ही कार्यान्वित करू। आणि ज्याप्रमाणे आम्ही ज्या ज्या जागा मागितल्या आहेत, दीक्षाभूमीच्या उत्तरेकडील कृषी विभागाची 3 एकर 84 जागा ही फेज 2 आणि फेज 1 या आराखड्यात आवश्यक आहे असं महाराष्ट्र शासनाने सुद्धा या ठिकाणी नमूद केलं आहे आणि महाराष्ट्र शासनाने ती मिळावी याकरता पाठपुरावाही सुरू आहे। परंतु दुर्दैवाने आज असं दिसतं की ती जागा आम्ही मागतो 50 वर्षापासून अजून दिली नाही, परंतु त्या जागेवर भव्य प्रमाणात आणि जलद गतीनं बांधकाम सुरू आहे। आमची महाराष्ट्र शासनाला विनंती आहे की ते बांधकाम विनाविलंब थांबवावं आणि माननीय उच्च न्यायालयालासुद्धा आम्ही विनंती करतो की त्यांनी या बांधकामाला स्थगिती द्यावी आणि ही जागा दीक्षाभूमी स्मारक समितीला द्यावी। ही जागा जर समजा शासनाकडनं जर तुम्हाला मिळाली नाही तर काय विचार करणार? नाही, शासनाने जे अनेकदा सांगितलं आहे की ही जागा आम्ही देतो, स्मारक समितीला देतो आणि इथे बांधकाम सुरू आहे, त्यामुळं बौद्ध समाजामध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि पुढं समाजाला असं वाटेल की शासन आपल्याशी खोटं बोलते किंवा आपली दिशाभूल करते आणि आपल्याला आश्वासनं नुसते देते आहे। म्हणून महाराष्ट्र शासनाला आमची विनंती आहे की जनाक्रोश भडकण्यापूर्वी ही जागा स्मारक समितीला दिल्यास आम्ही महाराष्ट्र शासनाचे आभारी राहू आणि आम्ही या आपल्या माध्यमातून समाज बांधवांना आग्रहाची विनंती करतो, हात जोडून आम्ही त्यांना विनंती करतो की आता आम्ही सरकारला जी जागा मागू थकलो, आपण आता सरकारकडे समाजाने या जागेचा पाठपुरावा करावा अशी आम्ही समाजाला विनंती करतो। एकीकडे श्रद्धास्थान असलेली दीक्षाभूमी आणि दुसरीकडे
विकासाच्या नावाखाली सुरू असलेलं बांधकाम, या दोन्हीच्या संघर्षातून निर्माण झालेला हा वाद आता नेमका कुठे थांबणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या प्रकरणात शासन कोणती भूमिका घेते आणि हा वाद कधी मिटतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.